वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. रवींद्र संजय खेमनर यांचा सामाजिक उपक्रम. संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावचे प्रथित यश व्यावसायिक रवींद्र संजय खेमनर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्यांचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, पालकांवरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका व्हावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन त्यांना अधिक जोमाने शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने रवींद्र संजय खेमनर यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सर्व विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचं वितरण केलं. त्यांच्या या उपक्रमाचे गावासह शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी वाढदिवसाचे गीत गाऊन रवींद्र खेमनर यांना आगळ्या वेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षकांनीही त्यांचा सत्कार करून भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त केल्या. शिक्षकांनी मनोगतात सांगितलं की रवींद्र संजय खेमनर यांनी अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाच्या बळावर व्यावसायिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुधाळ संकरित गायींची खरेदी विक्री करताना त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असून दर्जेदार संकरित गायी उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्याचीही महत्त्वपूर्ण कार्य ते करत आहेत. सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातही ते सातत्याने योगदान देत असून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी रवींद्र संजय खेमनर यांना उदंड निरोगी आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या व्यवसायात उत्तरोत्तर भरभराट होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि आनंदी वातावरणात हा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रसचे मुख्याध्यापक घोडके सर, मधे सर, जाधव मॅडम, भुसाळ मॅडम, हळणर सर, वाकचौरे सर, होडगर सर, माळवे सर, महामुनी मॅडम उपस्थित होते. तसेच डिग्रस ग्रामपंचायतीचे उपसरपंच रंगनाथ बिडगर, रवींद्र संजय खेमनर पाटील, शंकरराव बिडगर, यशवंत खेमनर, शिवभक्त लक्ष्मण होडगर, मचिंद्र हळणर, शरद भालेराव, पारजी वारे, बाळासाहेब होडगर, रामा खेमनर, संपतराव खेमनर, देवराम खेमनर, शहाजी बिडगर, हरिबाबा कोरडकर, महादू नान्नर, रकमाजी खरात, सोपानराव तांबडे, गणेश श्रीराम, विठ्ठल नान्नर, रमेश तांबडे, शिवाजी नान्नर, दीपक खेमनर, गहिनाजी वावरे, दिलीप खेमनर, ज्ञानदेव श्रीराम, नवनाथ वावरे यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होत आहे आणि आपल्या रवींद्र भाऊ संजय खेमनर यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात आणि थाटामाटात या ठिकाणी जशी मुले आपल्याला माहिती आहे तशी देवाघरची फुले या बालगोपाळांच्या मेळाव्यामध्ये आणि आपल्या या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. कृपया सर्वांनाच विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे. आजचे जे केंद्रबिंदू आहेत, आजच्या कार्यक्रमाचे जे उत्सव किंवा जो कार्यक्रम ज्यांच्या भोवती फिरतोय असे आपले आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठित व्यावसायिक, त्याचप्रमाणे उद्योजक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले आमचे आदरणीय रवींद्र भाऊ संजय खेमनर पाटील या ठिकाणी यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. आलेल्या सर्व पाहुणे मंडळी असतील, मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे सोयरे, मित्र परिवार, आपल्या सर्वांचं या शाळेच्या प्रांगणामध्ये खूप खूप स्वागत आहे. सुज्ञ, शिक्षणप्रेमी आणि समाजाच्या सेवेसाठी वाहून घेतलेली सर्वच या ग्रामस्थ मंडळींनी एक वाढदिवसाचा उपक्रम या चिमुकलींच्या उपस्थितीत साजरा करण्याचं आयोजन केलेलं आहे.
प्रतिष्ठित व्यावसायिक माननीय श्री रवींद्र संजय खेमनार 28वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना त्यांच्या कुलदैवताने आदेशित केल्याप्रमाणे सद्विवेक बुद्धी जागृत केली आणि या चिमुकल्या लेकरांना वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी एक चांगली भेट द्यावी, काहीतरी उत्तरायी व्हावं असं एक त्यांच्या मनात आलं आणि सर्व या ग्रामस्थ टीमने त्याचा स्वीकार केला। मी प्रथमतः या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच ग्रामस्थांचं मनापासून अगदी हृदयापासून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अजिनाथजी घोडके सर, आमचा सर्व शिक्षक स्टाफ आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच याच्या वतीनं मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। टाळ्या वाजवा मुलांनी जरा। खेमनर एक आपण या मातीचं, या मातृभूमीचं, या कर्मभूमीचं काहीतरी दायित्व लागतो आणि हे दायित्व आपल्या हाताहून या ठिकाणी एक शेतकरी कुटुंबातील हा युवक आज या पंचक्रोशीत नव्हे तर संगमनेर तालुक्यामध्ये अनेक युवकांचा प्रेरणास्थान म्हणजे प्रेरणास्थान आहे। अनेक जणांना त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावा असा त्यांनी आपलं कर्तृत्व आणि हे व्यवसायाच्या निमित्तानं त्यांनी आपल्याला तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे। त्यांच्या अनेक रील्स, अनेक मुलाखती वगैरे या ठिकाणी यूट्यूब वगैरे या ठिकाणी होत असतात आणि प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी त्या माध्यमातून त्या तरुणांना एक संदेश देत असतात की तरुण युवकांनी, तरुण उद्योजकांनी पुढे यावा आणि हा माणूस युवक असा उद्योजक आहे की त्यानं आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवून आणि त्याच्यामध्ये एक यशस्वीपणे पदार्पण केलेलं असं हे व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाने एक विचार केला की आपण या शाळेमध्ये शिकलोय, आपण कुठेतरी काहीतरी देणं लागलेलो आहोत। आपण बाहेर खूप देणग्या देतो इथं कारण बाहेर खूप त्यांचा मोठा आकडा असतो आणि आपल्याही गावाला काहीतरी सत्कार्य लागलं पाहिजे आणि अशा चांगल्या भावनेमधून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, कारण आपल्या गावाने या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांनी एक अशी प्रथा पाडलेली आहे की ज्या व्यक्तींचा वाढदिवस असेल किंवा काय असेल तर त्या निमित्तानं आपण आपल्या शाळेला या ठिकाणी तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही आर्थिक दान किंवा आर्थिक शुभेच्छा देत असतील या ठिकाणी मी पुन्हा एकदा माझ्या सर्व परिवाराच्या निमित्तानं तसंच या ठिकाणी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच शिक्षक वृंद या सर्वांच्या वतीनं तसंच ग्रामस्थ डिग्रस गाव या सर्वांच्या वतीनं आज मी संजय भाऊ यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांचं पुढील आयुष्याची जी काय वाटचाल आहे या सगळ्या लहान थोरांच्या आशीर्वादाने निश्चितच चांगल्या पद्धतीने त्यांना त्यांच्या या व्यवसायामध्ये यश मिळो अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि थांबतो। सन्माननीय व्यासपीठ, आज आपल्या शाळेमध्ये रवींद्र भाऊ खेमनार यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी आणि पालक, ग्रामस्थ या सर्वांचं खूप खूप स्वागत, अभिनंदन। मी पहिल्या प्रथम आपले रवींद्र भाऊ खेमनार यांना वाढदिवसानिमित्त मनस्वी मनापासून सर्व उपस्थित शिक्षक, स्टाफ, विद्यार्थी आणि उपस्थित सर्व पालक यांच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। हा एक आपल्या गावामध्ये आमच्या मीटिंग पासून एक स्तुत्य उपक्रम चालू झालेला आहे। आपले गावचे उपसरपंच श्री रंगनाथ भाऊ बेडगर यांनी त्यांच्या जन्मदिनापासून आपल्याला त्याचा वाढदिवस त्यांनी शाळेसाठी पुस्तकं घेण्यासाठी काही निधी त्याच्या मनाने काय असेल ते समजा त्यांनी 1100 रुपये देऊन ही प्रथा सुरू केलेली। तोच विचार आपण सर्व ग्रामस्थांमध्ये मांडत आहोत की ज्याचे पाल्याचा वाढदिवस असो, घरातल्या कोणाचा वाढदिवस असो किंवा आपला स्वतःचा असो, त्याने त्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योगदान म्हणून काही ना काही रक्कम किंवा वस्तू या रूपाने त्याने ती मदत करायची असं ठरलं। या बाबीला बऱ्याच पालकांनी, बऱ्याच ग्रामस्थांनी योगदान द्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने रवींद्र पुणेकर, त्याच्यानंतर आपले
खेमनर पाटील, खालनर सर, देवराम खेमनर सर यांनी योगदान दिलेलं आहे आणि तोच धागा पुढे पकडून आपण या निमित्ताने आजही मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारचा वाढदिवस असेल तर वस्तू रूपाने म्हणा, रकमेच्या रूपाने म्हणा, आपल्याला बाल वाचनालय सुद्धा समृद्ध करायचे. त्याच्यासाठी सुद्धा या रकमेचा उपयोग होईल आणि मुलांसाठी एक सुंदर वाचनालय आणि दर शनिवारच्या दिवशी आपण त्या वाचनालयाचा उपयोग, त्या पुस्तकांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी करणार आहोत. आजही त्याचा वापर केलेला आहे. तर या निमित्ताने हा जो रवींद्र भाऊ खेमनर यांनी त्यांच्या वाढदिवसातून एक प्रेरणादायी उपक्रम आपल्या समोर ठेवलेला आहे. याच प्रेरणेचा आपण सर्वांनी अनुकरण करावं आणि भविष्यामध्ये या निमित्ताने शाळेसाठी योगदान द्यावे की जेणेकरून आपल्याला शाळेच्या विविध ज्या भौतिक सुविधा आहेत त्या पूर्ण करता येतील. या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्ताने मी उपस्थित सर्व पदाधिकारी, पालक यांनाही एक आवाहन करतो. आपली शाळा इयत्ता 1 ते 7वी पर्यंत आहे. या शाळेत आपले आज जवळजवळ 223 विद्यार्थी आहेत. यातून बरेच विद्यार्थी त्यांचे दाखले मागणे आलेले. तर माझी एक या निमित्ताने विनंती आहे, उपस्थित सर्वच पालक पदाधिकारी हे सर्व तुम्ही जबाबदार आहात आणि आपली शाळा जर टिकवायची असेल तर ती सगळे आपल्याच हातात आहे. तुमच्या हातात आहे, आमच्या हातात आहे. या ठिकाणी विद्यार्थी आपले बाहेर जाऊ नये, या ठिकाणीच राहावे, यासाठी आपण जे उपस्थित पालक आहे यांनी प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे. जर या ठिकाणाहून 1, 2, 4, 10 विद्यार्थी जर बाहेर गेले तर एक शिक्षक कमी होतो. पुन्हा परत तो शिक्षक काही येत नाही आला, कमी शिक्षकात काम करावं लागतं. कामाचा ताण वाढतो. कामाचा ताण वाढला की मग परत आपण काय म्हणतो, अरे इथं काही होत नाही. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल, भविष्यातला ताण कमी करायचा असेल तर ती संधी आपल्याला आजच आहे. तर माझी एक विनंती आहे, वाडीला जाणारे विद्यार्थी काय हरकत नाही, आपल्याला त्याच्यात काही ताळमेळ ठेवायचा. तिथे आपले विद्यार्थी राहिले पाहिजे, आपल्याकडे राहिले पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी शिक्षक टिकेल, ती पण शाळा चालली पाहिजे. तर म्हणून माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपले विद्यार्थी या ठिकाणी असू द्यावेत. कोणीही बाहेर शाळेत जास्त म्हणजे पुणेकरवाडीचं ठीक आहे, पण आपले काही विद्यार्थी बाहेर पण जातात, तर ते जाऊ देऊ नये ही या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करतो, आवाहन करतो. आणि हा जो उपक्रम चालू केलेला आहे, आपल्याला बाल वाचनालय सुरू करायचंय, त्याचप्रमाणे आपल्याला शाळेला बऱ्याचशा भौतिक सुविधा सुद्धा उपलब्ध करायच्या आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या बाबी, आपलं जे काय तुटपुंज योगदान असेल किंवा जसं असेल तसं तुम्ही या निमित्ताने शाळेला देऊ शकता आणि मग आपल्याला त्या भौतिक सुविधा प्राप्त करून घेता येतील, त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करता येतील. तर अशा प्रकारे या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये रवींद्र भाऊंनी वह्यांचं योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना खाऊसाठी सुद्धा बिस्किट पुडे उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी मी शाळा व्यवस्थापन समिती, उपस्थित पालक, विद्यार्थी, आम्ही सर्व शिक्षक या सर्वांच्या वतीने या सामाजिक योगदानाबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ravindra Bhauna. Happy birthday to you. We all wish you. We all wish you. Happy birthday Ravindra Bhauna. Happy birthday to you. तुम्हाला
महासत्ता न्यूज संगमनेर.